परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे, दीपप्रकाशात सर्वच वर्तती परी तो कर्माप्रती लिप्त नाही। तैसे आम्ही देही अलिप्त सर्वदा त्याते भवबाधा अतळेना। सर्व त्याचे सत्ते परी तो वेगळा मळ त्या निर्मळा लागी नाही। तैसे आम्ही देही अलिप्त सर्वदा त्याते भवबाधा अतळेना। लक्ष्मण म्हणे माया गुणातीत योगी तो निवांत लक्षितसे। तैसे आम्ही देही अलिप्त सर्वदा त्याते भवबाधा अतळेना। या 4 चरणाच्या अभंगातून संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज योगी पुरुषाचं, संताचं जीवन कसं असतं यासाठी एक उदाहरण देतात। दीप प्रकाशात सर्वच वर्तती परी तो कर्माप्रती लिप्त नाही। दिव्याच्या प्रकाशामध्ये कोणी माता भगिनी स्वयंपाक करत असतील, कोणी पुस्तक वाचत असेल, कोणी दुसरं काही काम करत असेल, सगळ्याला तो प्रकाश देतो, पण कोणत्याही कर्मामध्ये आपण लिप्त राहत नाही। तसं सूर्याचा प्रकाश आहे, सूर्याच्या प्रकाशामध्येच सत्संग चालतात। काही लोक शेती करतात, काही लोक चोरी करतात। सर्वच कार्य सूर्याच्या प्रकाशात होते, पण तो सूर्य कोणाच्याच कर्मामध्ये लिप्त होत नाही, कोणाच्याच कर्माचं त्याला बंधन राहत नाही। ह्याच्याही पुढे जाऊन रोजचं व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं झालं, लाईटचा बल्ब आहे, बल्ब प्रकाश द्यायचं काम करतो, कुणाच्या सत्तेनं? मतलब विजेच्या सत्तेनं। टीव्ही चित्र दाखवायचं काम करतो, मिक्सर चटणी वाटायचं काम करतं, कूलर थंड हवा द्यायचं काम करतं, फ्रीज थंड पदार्थ ठेवायचं काम करतं, हीटर पाणी तापवायचं काम करतं। हे सगळे हीटरच्या स्वभावाप्रमाणे पाणी तापवतो, फ्रीजच्या स्वभावाप्रमाणे पदार्थ थंड करतो। पण मधली वीज सर्वांमध्ये आहे, पण सर्वापेक्षा वेगळी आहे। सर्व त्या विजेच्या सत्तेने व्यवहार होतात, पण वीज कशातच अडकून पडत नाही। विजेचा गुणधर्म आहे का पदार्थाला थंड करणं? विजेचा गुणधर्म आहे का पाण्याला गरम करणं? विजेचा गुणधर्म आहे का चटणी वाटणं? वीज सर्वांमध्ये असते, पण कशातही सगळ्यापासून अलिप्त असते। तसं संत महात्मे तुमच्या आमच्यासारखे जीवनामध्ये व्यवहार करतात, तुमच्या आमच्यासारखं जेवण करतात, तुमच्या आमच्यासारखं बोलतात, तुमच्या आमच्यासारखं कपडे घालतात। सर्व जीवन व्यवहार
माणसाप्रमाणे, सामान्य माणसाप्रमाणे त्यांचेही असतात. पण आम्ही जे काम करतो ते आम्ही कर्मामध्ये लिप्त असतो. आम्ही जे काम करतो ते कर्मामध्ये लिप्त असतो. माझं घर आहे, मला घराचं संरक्षण केलं पाहिजे. त्यानंतर मला माझ्या घरासाठी पैसे कमवले पाहिजे. हा माझा ध्येय आहे. ह्याला पाहिजे तसे कपडे घेतलं पाहिजे, ह्याला पाहिजे तसे दागिने घेतलं पाहिजे. अशा अनात्म वस्तू, जो मी आहे म्हणतो तो आपलं स्वरूप आहे. असा कोणी माणूस आहे का जो मी आहे हा बोध नाकारतो? दारावर आपटीलं बाहेरून कोण आहे तर माणूस स्वाभाविकपणे म्हणतो मी आहे. जो मी आहे म्हणतो तो मी म्हणजेच आत्मा, तो मी म्हणजेच परमात्मा, मी म्हणजेच विश्वरूप चैतन्य. पण अज्ञानामुळं तुम्हाला मला विसर पडला आणि मी देह आहे हा देहात्म भाव झाला आणि मला थंडी वाजते म्हणताना मी देह आहे म्हणतो. माझा हात दुखतो, डॉक्टर साहेब माझा हात दुखत आहे म्हणताना मी देहापासून वेगळा आहे म्हणतो. ताप आले म्हणताना मला ताप आले आहे म्हणताना मी देह आहे असं समजून बोलतो. आणि देहभावामुळं सगळे कर्म मी इथं केलो म्हणून हा सप्ताह झाला, मी केलो म्हणून सत्संग झाला, मी होतो म्हणून या आश्रमाचं बांधकाम झालं, मी होतो म्हणून कुठलंही काम करताना मीपणा जो येतो तो हा देहबुद्धीचा आहे. संताच्या ठिकाणी मीपणा नसतो. संत लोकेशना, वित्तेशना आणि पुत्रेशना. वित्तेशना म्हणजे पैशाचा त्यांना लोभ नसतो किंवा मठ, धन, संपत्ती, स्थावर जंगम मालमत्तेचा त्यांच्या चित्तामध्ये कसलाही लोभ नसतो. कारण संत ईश्वराला समर्पित असतात. हृदयात बसलेल्या भगवंताला या देहाचा करता करविता मानतात. जे होईल ते भगवंताच्या इच्छेनं होईल, तिथं आपली स्वतःची कसलीच इच्छा व्यक्त करत नाहीत. लोकेशना म्हणजे मला कोणतं पदवी द्यावी, मला कोणतं पुरस्कार द्यावा, मला कोणतं चांगलं आहे म्हणावं, कीर्तनकार महाराज चांगलेत म्हणावं, प्रवचनकार महाराज चांगलेत म्हणावं, हा खूप सज्जन माणूस आहे म्हणावं, हे त्यागी आहेत म्हणावं, हे तपस्वी आहेत म्हणावं, हे ज्ञानी आहेत म्हणावं, लोकांना मला काहीतरी म्हणावं अशी इच्छा त्यांच्या ठिकाणी राहत नाही. आणि पुत्रेशना, हा माझा पुत्र आहे, ह्याला सगळं मिळालं पाहिजे, ही माझी पत्नी आहे, ह्याला सगळं मिळालं पाहिजे, माझ्या नातेवाईक सोडून दुसरं कुणाला काही न मिळालं पाहिजे, असा पुत्रेशना म्हणजे माझं आणि माझ्या संबंधित लोकांविषयीचा आत्मीयतेचा भाव. ही संताच्या ठिकाणी राहत नाही. संत काय म्हणतात? विश्वची माझे घर. संत काय म्हणतात? विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्व माझं घर आहे. ज्याची मती अशी स्थिर झाली, ज्याची बुद्धी अशी स्थिर झाली की विश्वातल्या सर्व प्राणी मात्राचं शरीर, त्याच्यामधलं राहणारं चैतन्य म्हणजे मी आहे आणि ते सर्व प्राणी मात्राचं शरीर म्हणजे माझं घर आहे
ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. चराचर रूपानं नटलेला परमात्मा मीच आहे अशी बुद्धी ज्याची स्थिर झाली त्याचं नाव महात्मा आहे. दुसरं प्रमाण घेता येईल. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, मला जो हृदयामधल्या भगवंताला मी समर्पण केलं आणि करता करविता माझ्या देहाचा भगवंत आहे, त्यानं जसं ठेवलं तसं राहीन, त्यानं जे खाऊ घातलं ते खाईन, त्यानं जे काम करून घेतलं ते काम करीन, त्यानं जे बोलवलं ते बोलेन. सका भगवंत वाचा त्याची. वाचेनं बोलणारा भगवंत आहे असा संताचा भाव असतो. तिथं कुठंच मीपणा नसतो. संताच्या आणि आमच्या सामान्य माणसाच्या जीवनातला फरक जर एका शब्दात सांगायचा असतो तर सांगता येईल की आम्ही मी केलो म्हणून झालं म्हणतात, आणि संत भगवंताची इच्छा आहे म्हणून काम करतात. त्यांना कुठल्याही मोठ्या पदाचं प्रलोभन नसतं. आमचे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली 20व्या वर्षी काशीला शिकायला असताना, जंगमवाडी मठात शिकायला असताना तिथले मठाचे काम कर्तव्य म्हणून एवढं चांगले काम करायचे. तत्कालीन जगद्गुरूंना माऊलीचा स्वभाव आवडला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्हाला जगद्गुरूचं पद द्यायचं आहे, तुम्हाला जगद्गुरूचं पद द्यायचं आहे आणि आमच्या नंतरचे जगद्गुरू म्हणून तुम्हाला पीठावर बसवायचं आहे. जगद्गुरू म्हणल्यावर सोन्याचा टोप, सोन्याच्या दागिन्या, आडवी पालखी, पंचाचार्याचा मान, सर्व वैभव पुढं होतं. पण गुरु माऊलीनं गुरु माऊलीला अंतरंगातून प्रेरणा झाली, मी वडिलाचं नाव सोडून संन्यास कशासाठी घेतला? सत्याच्या प्राप्तीसाठी, आनंदाच्या प्राप्तीसाठी, आनंद मिळवण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी. मला कुठल्या पदामध्ये अडकून बसायचं नाही. नम्रपणे विनंती केली, महाराज मला जमणार नाही. कारण संत महात्मे आनंद यात्री असतात. आयुष्यभर लोकाला आनंद वाटतात. त्यांचं जीवन आनंद देण्यासाठीच असतं. कारण त्यांच्यामध्ये मी करता असा भाव नसतो. सर्व काही तुझी करता करविता, देवा अवघी तुझी सत्ता. देवा तूच करता करविता आहेस. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. मी कुठं जाईन, मी कुठं प्रवचनाला जाईन, मी कुठं कीर्तनाला जाईन, मी काही करीन, जिथं गेलो तिथं भगवंता तू हृदयात माझा सांगाती आहेस. चालविशी हाती धरून या. तू माझ्या हाताला धरून तू घेऊन जातोस. बोलो जाता बरळ करीशी तू नीट, नेली लाज केले धीट देवा. मला बोलता काय येत होतं देवा? तू माझ्या वाणीत बसलास आणि तू बोलू लागलास आणि ते लोकाला जे आवडते म्हणजे भगवंता ते तुझं बोलणं आहे. हे मी बोलतो म्हणून कुणाला काही आवडणार नाही असा संताचा भाव असतो. जसा दीप प्रकाशामध्ये सर्व व्यवहार होतात, सूर्याच्या प्रकाशामध्ये सर्व व्यवहार होतात, तसं संत या देहात राहून तुम्हाला मला सर्व व्यवहार करत असलेले दिसले तरी या देहाच्या कामामध्ये ते लिप्त नसतात. भले गोरोबा काका, गोरोबा कुंभार गाडगे बनवण्याचं काम करत असतील,
नामदेव महाराज शिंपीचं काम करत असतील किंवा ढोर ककैया, मातंग चेन्नैया, अशी विविध शरण वेगवेगळं काम करत असतील. ते काम करत असताना आपल्याला संत मंडळी दिसत असेल, पण ते त्यांचं मन, वाणी, शरीर सर्वस्वी भगवंताला समर्पित असतं आणि ते करता करविता भगवंत आहे या भावनेनं जीवन जगतात. म्हणून या ठिकाणी म्हणतात, दीप प्रकाशात सर्वच वर्तती, परी तो कर्माप्रती लिप्त नाही. संत तुमच्या आमच्यासारखे सर्व व्यवहार करतात, पण कुठल्याही पाप पुण्यात ते लिप्त होत नाहीत. तैशी आम्ही देही अलिप्त सर्वदा. आम्ही या देहात राहून देहापासून वेगळे आहोत. आमचं मी पण भगवंताला समर्पित केलेलं आहे. म्हणून पुण्य पाप, जन्म मरण, सुख दुःख, तहान भूक, मान अपमान, लाभ हानी या सर्व द्वंद्वापासून आम्ही वेगळे आहोत. आणि ही भवबाधा, हे जे बाधा आहे, जन्म मृत्यूची बाधा आहे, ती आम्हाला लागणार नाही. पुढे म्हणतात, सर्व त्याचे सत्ते, परी तो वेगळा, मळ त्या निर्मळा लागी नाही. त्या अनंत चैतन्याशी संत समर्पित असतात. ते चैतन्य रूप राहून सर्व जगाचा व्यवहार, ज्या संत भगवंताला समर्पित होतात ते परमात्म स्वरूप असतात. त्यांच्या सत्तेनं सूर्य प्रकाशतो, त्यांच्या सत्तेनं शीतलता, चंद्र शीतलता प्रदान करते, त्यांच्या सत्तेनं पृथ्वीत गंध आहे, त्यांच्या सत्तेनं फुलात सुगंध आहे, त्यांच्या सत्तेनं एक दाना ज्वारीचा पेरला की कंसाला 1000 दाणे होतात. अशा त्या परमात्म सत्तेशी एक रूप होतात. सर्व त्याचे सत्ते, परी तो वेगळा, पण त्यांच्या ठिकाणी मी करतो असा भाव नसतो. म्हणून मळ त्या निर्मळा लागी नाही. लक्ष्मण म्हणे माया गुणातीत, योगी तो निवांत लक्षित असे. लक्ष्मण महाराज म्हणतात, माया ही सत्व रज तम या त्रिगुणाच्या आतीत आहे आणि संत हे त्रिगुणरहितम या त्रिगुणापेक्षाही वेगळे आहेत. ते योगी आपल्या स्वस्वरूपामध्ये निवांत असतात. आणि जीवनामधलं सत्य जर काय असेल तर मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे. हा देह म्हणजे मी नव्हे. हे ज्ञान म्हणजे असत्याकडून सत्याकडे होणारी वाटचाल आहे. आणि सत्य काही मिळवायची वस्तू नाही, सत्य प्रतिष्ठितच आहे, चैतन्य प्रतिष्ठितच आहे. एक विहीर खणली म्हणजे त्याच्यातलं आकाश नवीन तयार झालं का हो? नाही. त्या आकाशातली माती बाजूला सारली. तसं या देहरूपी जे अज्ञानाचा मळ साचलेला आहे, मी देह आहे, मी देह आहे, तो सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरूच्या उपदेशानं हे अज्ञान दूर होतं, देहभाव दूर होतो आणि आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. ओम शांती शांती शांती.